तर तुम्ही इकडे माथेरान साईडून येणारा रस्ता बघू शकता। हा पूर्वीचा रस्ता आहे। असे हे 4 राजवाडे तसे बांधलेले आहेत पूर्वीच्या काळात। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा कुणाल पाटील, तुमचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आपण आज जाणार आहोत प्रबलगड येथे। जायचं कारण हाच की गडावर छोटासा गणपतीचं मंदिर आहे, त्याची थोडी आपल्याला दुरुस्तीकरण करायची आहे। तर मग गडावर गेल्यानंतर आपल्याला जुने राजवाडे तसेच गुफा, चुनाभट्ट्या सर्व काय आपल्याला तिथं पाहायला भेटेल। व्लॉग स्टार्ट टू एंड कंटिन्यू रहा। व्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर मग चला आता भेटू। तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। आता आपण निघालो प्रबलगडाकडे जाण्यासाठी। तर आपला आता इकडे मित्र परिवार बघू शकता तुम्ही। तर आता मी प्रबलगडाच्या पायथ्याशी आहो। आता गड चढायला सुरुवात केली। गँग बघू शकता, क्रीम पाव थांबून घेतले। तर गडावरती चढताना आपल्याला घनदाट असं जंगल लागतो, पूर्ण झाडांनी। तर आम्ही आता गवरदेवाजवळ पोचलेलो आहोत। गवरदेव गडाच्या पायथ्यापासून थोड्याच अंतरावर आपल्याला गवरदेवाची मूर्ती पाहायला मिळते। गवरदेव म्हणजे गुराख्यांचा देवता। पूर्वीचे लोक असे म्हणतात की जंगलात जो कोणी हरवला किंवा त्याची दिशाभूल झाली की गवरदेव त्याला त्याची वाट दाखवून देत असे, तसे त्याच्यावर रक्षण करत असे। तर गवरदेव पाहिल्यानंतर आपण गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो। शुभ सकाळ मित्रांनो। तर आपण रात्री 9:30ला काय वरती पोहोचलो। रात्री थंडी पण जाम होती आणि आता सकाळचं 6:30 वाजल्या तरी आधी लईच थंडी वाजते। तर आता आपण नाश्ता बिष्टा करू, आंघोळ घालू आणि जाऊ गडावर। आता आतमध्ये जाऊ। तर मग आता चला। तर आत्ताच आपला चहा नाश्ता करून झालाय। तर आता आपण जाऊ प्रबलगडाच्या आतमध्ये। तर मग चला आता निघू। तर गडावर आल्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी मुंग्यांचे वारूळ असे पाहायला मिळतात। बघू शकतो मुंग्यांचे वारूळ। गडाच्या मधोमध आपल्याला सुंदर असे गणपती बाप्पाचे मंदिर पाहायला मिळते। मंदिर सुंदर आहे, चारी बाजूनी झाडांनी झाकलेलं आहे। मूर्तीच्या पाठीमागे आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते, तसेच बाजूला आपल्याला मुंग्याचे वारूळही पाहायला मिळते। तर आपल्याला मंदिराच्या थोड्याच अंतरावर आल्यानंतर एक समाधी पाहायला मिळते।
चला पुढे. तर समाधीच्या बाजूलाच आपल्याला एक दगड पाहायला मिळते जुन्या काळातली. तिच्यावर दगडीने वार केल्यास त्याच्यावर लोखंडाचा आवाज येतो. बघू शकतो तुम्ही. आता कल्पेश कुठे आहे दगड? बघू शकता आवाज. तर तुम्ही आवाज बघू शकता. दगडीचा वार केल्यास लोखंडाचा आवाज येतोय. तर इकडे बघू शकता तुम्ही पूर्वी पाणी अडवायसाठी बांध घातलेला पूर्वीच्या काळात. खाचा बघू शकता तुम्ही इकडे. तर आत्ता आम्ही चाललो विदरीकडे. तिकडे आम्हाला असं पाणी मिळेल. तर मग चला विदरीकडे. तर आम्ही विदरीकडे जात असताना आम्हाला हडपा दिसलाय. तुम्ही बघू शकता पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. हल्ली पण याचा उपयोग करतात, पण तो वंडा असल्या कारणामुळे त्याचं पाणी कोण काढायला नाही मागत. इथे समोरच पाणी. कल्पेश दादा रोशन दादा आपले पाणी भरत आहे. बघू शकता. तर गडावर आल्यानंतर आपल्याला पाण्याचे छोटे छोटे असे कालवे पाहायला मिळतात. तर हाच एक साधन असतो पाण्याचा. तिथलं आपण पाणी पिऊ शकता. हे कालव्यांमधला इकडं पाणी भरण्याची प्रोसेस चालू आहे. फ्रीजपेक्षा थंड पाणी. तर आपले काही लोक मंदिराचं काम करतात, तर काही लोक इकडे जेवणाची व्यवस्था करतात. भाजी मुगाची डाळ असणार. तर तुम्ही बघू शकता इकडे मंदिराची दुरुस्तीकरण चालू आहे. मंदिराचं काम केल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. तिकडे उपासवाली माणसं आमची. तुमचा झाला ना. तर आता आपल्याला राजवाडे बघायला मिळणार पूर्वीच्या काळातले. असे हे 4 राजवाडे तसे बांधलेले आहेत पूर्वीच्या काळात.
साईडला चंदेरी फोर्ट आणि तो विकटगड, त्याच्या बाजूला आहे काड्यावाला गणपती, त्या राईट साईडला माथेरान. तर इथे आपल्याला सगळे गड पाहायला मिळतात. तो कर्नाला. तर इकडे आपल्या कर्नाला गड पण पाहायचे. याच्या पलीकडे इर्शालगड, ही प्रबळमाची आणि ही कलावंती दुर्ग. गडाच्या मधोमध आपल्याला कुंड पाहायला मिळतो. हा सर्वात मोठा कुंड आहे. तर आमची राणी पाणी पिते. तर इकडे आपल्याला काला बुरुज पाहायला भेटतो. तसेच इर्शालगड, मोरबा डॅम, माथेरान. तर आत्ता मी गुफेचे शोधत आहोत. तर चला गुफा बघायला. इकडे कुठे गुफा आहे निखिल बोलतोय. तर आता आपण माथेरान साईडला आहोत. तर तुम्ही इकडे माथेरान साईडून येणारा रस्ता बघू शकता. हा पूर्वीचा रस्ता आहे. तर आता आपण हा रस्ता बघितला माथेरान बाजूशी येणारा. तर आता आपण जाणार आहोत इकडे, या बाजूला तिकडे गुफा आहे. तर तिकडे जाणार आहोत गुफा बघायला. मग चला गुफा बघायला. मध्य बघायला आपण संध्याकाळचं 5 वाजल्यात. आता आपला नाश्त्याचा वेळ झालेला आहे. बघू शकता नाश्ता पण. तर आत्ता आपण काल्या बुरुजावर आलेलो आहोत. आज रात्रीची वस्ती आपली तशीच होणार आहे. तर इकडचं बघू शकता. तर काल्या बुरुजाकडे आल्यानंतर आपल्याला चुनाभट्टी पाहायला मिळते. तर काल्या बुरुजाच्या खालती आपल्याला एक छोटा बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. तर त्या बुरुजावर तुम्ही बघू शकता व चुनाभट्टी आहे. तर आज दुसरा दिवस प्रबलगडावर. तर आज आम्ही तंबू बनवलेला आहे. मामा भाऊ यांनी तंबू बघू शकता. आज थंडी वाजेल का? आज मजा. मग इथं आपली मंडळी गरमागरम आपल्यासाठी भजी बनवते. तर आता मिरची टाकतात काका. गरमागरम भजी. भजीनं भाजी कुठली घालते? चवली, बटाटा, वांगा आणि वरण. तर मग आज उपास सोडू थोड्या वेळात. तर शनिवारचा उपास सोडताना एक टाइम उपास. मिरची आपल्या मळ्यातली निखिल मतेने आणली मिरची. आणि ही भजी बटाटा भजी फेमस भजी किल्ल्यावर बटाटा भजी.
तर गाडावर आपण 3 दिवस राहिलो. 3 दिवस रात्री पण मजा केली, दिवसभर आपण पहिल्या दिवशी आपण मंदिराचा अख्खा काम करून घेतला आणि दुसऱ्या दिवशी आपण असं अख्खा म्हणजे जंगल फिरलो. गडाची पाहणी करत असताना आपल्याला राजवाडे पाहायला भेटले, चुनाभट्टी पाहायला भेटली, तसेच बुरुज पाहायला भेटले, मसाल्याची झाडं पण पाहायला भेटली, फळझाडे पाहायला भेटली. तर मग आता आपण निघतो घराच्या दिशेने. तर मग चला आता घरच्या दिशेने. तर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.